छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, ज्या व्यक्तीने 40 दिवस मराठ्यातनं सहन करून आपल्या देव देश धर्मासाठी बलिदान दिलं, आज त्यांचं बलिदान दिवस आपण मनवतोय, साजरा करतोय, की एक प्रेरणा घेतो त्यांच्यापासून। आणि त्या मूर्तीच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालू आहे तो बघवत नाही आहे। आणि स्वतः संभाजी महाराज जरी असते त्यांनाही बघवलं नसतं की माझ्या नावाखाली काय करता येते। आज तिथं जे 51 कोटी रुपयाचं टेंडर काढलं आहे, 13 कोटी रुपये स्थापत्यविषयक कामं करणे, 18 कोटी विद्युतविषयक कामं करणं आणि AR VR म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ बनवण्यासाठी 13 कोटी रुपये खर्च आहे, त्या टेंडरमध्ये मेन्शन केलं आहे। म्हणजे यांनी पैसे खायचे तरी कोणी कुठं आणि कसे। बरं, हे ॲट पर टेंडर आहे, हाही त्या किमतीला टेंडर घेतलं आहे, बाकी ठिकाणी 25-30% बिलो टेंडर चालले आहेत आणि हे फक्त आणि दोघंच ठेकेदार आलेले आहेत। आणि AR VRचं जे टेंडर आहे ती कंपनी नोएडाची आहे, माजी आयुक्त इथले शेखर सिंग त्यांनी ती कंपनी आणली होती। म्हणजे ही सगळी मिली बघत आहे, अधिकारी ठेकेदार हे मिळून आधी शर्ती इथं बनवतात आणि फक्त आपलीच लोक इथं बसले पाहिजे, त्या पद्धतीने इथं काम चाललेलं आहे। आज महापालिका कर्जाच्या विकळ्यात अडकलेली आहे, याच लोकांमुळे अडकलेली आहे। आज महापालिकेतल्या लोकांना कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत, नवीन कामं काढायची तर त्यासाठी पैसे नाही आहेत। आणि ही अशी उधळपट्टी, आमचं म्हणणं महाराजांच्या पुतळ्याला विरोध आमचा नाही आहे आणि नव्हता आणि नसणार, फक्त हे जे चुकीचं काम चाललेलं आहे। आयुक्तांना आम्ही आता निवेदन सगळ्यांनी मिळून दिले, तिन्ही पक्षांच्या मिळून, की याची पारदर्शकपणे चौकशी करा आणि फेअर टेंडर प्रोसिजर राबवा आणि यातनं महापालिकेचे किती पैसे वाचतात ते पहा आणि त्या पद्धतीने हे टेंडर पुनरुत्थित करून काम चालू करून लोकांना ती प्रेरणास्थान लवकरात लवकर तयार करावं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा छत्रपती धर्मवीर संभाजीराव महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे। आम्ही त्यांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांचं स्मरण, त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी स्मारकाजवळ जाऊन दर्शन घेऊन इथपर्यंत आलेलो आहे। मला असं वाटतं की कोणत्याही युगपुरुषांच्या नावाखाली योग्य रीतीनं किमान त्यांचे डोळ्यासमोरचे आदर्श ठेवून तरी काम करावं। आज परिस्थिती अशी आहे, एक भावनात्मक वातावरण तयार करायचं युगपुरुषांच्या नावाखाली, मग आपल्याला त्यांना आपण कशा प्रकारे आठवणीत ठेवू इच्छितो, त्यांच्यासमोर त्यांच्या पायाशी त्यांच्या नावानं आपण ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करणार असू ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे का? तुम्ही 25-30 कोटीचं निविदा प्रक्रिया 51-52 कोटीवर तुम्ही नेता। आम्ही आयुक्तांना सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही स्मारक जगात एक नंबर असं नसं करावं, त्याच्याबद्दल आमची मुळीच हरकत नाही, पण त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी। 1000 रुपयाचं काम तुम्ही 1 लाखावरून घेणार असेल तर संभाजी महाराजांच्या ज्या व्यक्तीनं, ज्या महापुरुषानं 40 दिवस त्यांना धर्माचं रक्षण करण्यासाठी सहन केलं, हालहाल करून गेले, त्यांच्या स्मारकावर तुम्ही अशा पद्धतीने पैशाचं हे करता आणि हे कितपत योग्य आहे? म्हणून आम्ही आता नवीन आयुक्त आलेले आहेत, त्यांना सांगितलं की साहेब आमचं मुळीच काही मत नाही आहे, तुम्ही आणखीन सुंदर करा, जगातलं टॉपमोस्ट पर्यटन करा, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता। आणि आम्ही स्वतः आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, आम्ही विश्वजित बारणे, आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या येऊन ते निवेदन दिलेलं नाही। मुद्दा असा आहे की नाही झाली तर हा विषयच नाही, आमचं स्मारकाचं काम त्वरित चालू व्हावं ही आमची देखील मागणी आहे। परंतु आता नैतिक जबाबदारी स्वीकारून आयुक्त त्यांना उत्तम संधी आहे की माझा पुढचा अजेंडा कामाच्या प्रकारचा कसा असणार आहे, आमच्या माध्यमातून त्यांना आयती संधी आलेली आहे, त्यांनी त्यांचा हिसका दाखवावा। पुढचं पाऊल काय असणार? आमचं पुढचं त्यांच्या निर्णयावर आमचं पुढचं अजून शासन आहे, आम्ही तिन्ही आम्ही पक्षाचे राज्य शासनामध्ये आम्ही सहभागी आहोत, आम्ही वरिष्ठांपर्यंत तक्रार नेऊ। हे चाललं आहे काय, कुठपर्यंत चालणार आहे, किती कर्ज झालेलं आहे, फार कर्जबाजारीला महानगरपालिका आलेली आहे। आम्ही योग्य रीतीनं सल्ले घेऊन त्या पुढं आम्ही कारवाई त्या पद्धतीने करू। नाही आता विश्वास घ्यायचा प्रश्न काय, प्रशासकीय काळातली काम आहे ती। आत्ता या आमच्यासमोर सायन्स समितीला आमच्या लोकांनी विरोध केला, तिथं आमचे संदीप वगैरे असतील, सुरभाताई उबाळे असतील, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची नैतिकता तिथं दाखवली, त्यांनी करा कामं, पण काय इतका अतिरेक करू नका ना। काय साध्य करणार तुम्ही लोकांचे पैसे खाऊन? मी शंभू भक्तांना एकच आव्हान करेल की आपले हे युगपुरुष असे खूप थोर पुरुष आपल्या आयुष्यामध्ये की
एक मानाचं स्थान त्यांच्या नावातच आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या नावाला कुठेतरी गालबोट लागणारी प्रवृत्ती भ्रष्टाचार करत असेल तर आपण देखील त्यावर आवाज उठवावा. विषय समोर आम्ही दिलेला आहे. खरं तर यामध्ये त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला की टेक्निकल सँक्शन तुम्ही आता भाऊसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे संदीपजींनी सांगितलं की चेक करा, वाढीव निविदा केलेली आहे आणि ही निविदा तुम्ही त्याला रिवाईज करायला लावा, त्याचा रेट कमी करून घ्या, जेणेकरून आमच्या नगरसेवकांना जे वॉर्डात काम करायला आज पैसे नाही आहेत ते पैसे त्याच्यातनं वाचतील. 5,500 कोटीचं दायित्व आहे ते कमी होईल अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. नक्कीच आम्ही दोन्ही पक्ष रस्त्यावर येऊ, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा शहरात होता, खरं तर आमचा या कामाला सपोर्ट आहे, परंतु यामध्ये झालेला भ्रष्टाचार ज्या पद्धतीनं आता सुलभाताईंनी सांगितलं, भाऊसाहेबांनी सांगितलं आणि संदीपनी सांगितलं, संपूर्ण निविदा कशी फुगवण्यात आली आणि कसा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. मागच्या जीबीला संपूर्ण नगरसेवकांनी त्या गोष्टीला विरोध केला होता, परंतु सगळ्यांचा विरोध फटकारून त्यांनी तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे. भविष्यकाळात जर हे थांबलं नाही तर आम्ही रस्त्यावर होऊ. नक्कीच आम्ही ज्या पद्धतीनं आता सुलभाताईंनी सांगितलं, मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असेल यांच्याकडे आम्ही जात बघू. जशी स्टेप येईल त्या पद्धतीने आम्ही ती प्रक्रिया करू.